Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. प्रेक्षकांनो नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत. पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी गॉसिप कल्ला मध्ये. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चाहते आलियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता आलिया भट्ट तिच्या आडनावाबद्दल चर्चेत आली आहे. परंतु आलियाने सुमारे 3 वर्षांपूर्वी रणबीर कपूरशी लग्न केले होते. परंतु त्यानंतर तिने सोशल मीडियावर तिचे आडनाव बदललेले नाही, जे सहसा काही लोक किंवा सेलिब्रिटी करतात. आलियाने लग्नाच्या तब्बल 3 वर्षांनंतर तिचे आडनाव बदलले आहे. अलीकडेच आलिया भट्टच्या ब्लॉग मध्ये हॉटेल कर्मचाऱ्यांनी आलिया कपूर असे लिहून आलिया भट्टचे स्वागत केल्याचे दिसले. याची झलक आलियाच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळते. ब्लॉग मध्ये आलियाने हॉटेलच्या स्वागत फलकाकडे कॅमेरा दाखवताच तिथे आलिया कपूर असे लिहिलेले दिसले. फोटोवरून आलियाचे चाहते अंदाज लावत आहेत की आलियाने तिचे आडनाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे घटस्फोटित पती आणि बिझनेस टायकून संजय कपूर यांचं निधन झालंय. वयाच्या 53व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पण त्यांच्या मृत्यूमागे फक्त हार्ट अटॅक एवढेच कारण नाहीये, तर आणखीन एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. संजय कपूर लंडनला पोलो खेळत असताना त्यांना मधमाशी चावली आणि त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला अशी माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित आणि बिझनेस टायकून संजय कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसलाय. लंडन मध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅकमुळे 53 वर्षाच्या बिझनेसमनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सलमान खान आणि त्याच्या टीमने मोठा निर्णय घेतलाय. एक प्रेस नोटद्वारे निर्णय सांगण्यात आला आहे. तसेच या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या सोबत आहोत असं म्हणत अपघाताबद्दल शोकही व्यक्त केला. दरम्यान आता या घटनेनंतर सलमान खानने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्याने त्याचा एक कार्यक्रम रद्द केला. सलमान सुपरस्टार इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या लॉन्च कार्यक्रमात सहभागी होणार होता. पण आता विमान अपघातानंतर त्याने कार्यक्रम आयोजकांसह तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. अपघाताची माहिती पसरल्यानंतर टीमने पत्रकारांना संबोधित केले आणि कार्यक्रम रद्द केला. बॉलिवूडमध्ये घटस्फोट, ब्रेकअप, अफेअर्स किंवा विवाहबाह्य रिलेशन या सगळ्या गोष्टी अगदी सामान्य आहेत. त्यातील अनेक कलाकार ब्रेकअप नंतर किंवा घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडीदारासोबत त्यांचं आयुष्य निवडतात. परंतु बरेच जण अजूनही अविवाहित राहतात. तशीच एक अभिनेत्री आहे जिचे चित्रपट बॉलिवूडवर सुपरस्टार ठरायचे, पण गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगलच आयुष्य जगतीये. याचं कारण म्हणजे तिचा झालेला प्रेमभंग. ही अभिनेत्री आहे अमीषा पटेल. नुकताच तिने तिचा 50वा वाढदिवस साजरा केलाय. अमीषा पटेलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका ब्लॅकबस्टर चित्रपटाने केली होती आणि ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी अभिनेते अशोक सराफ ओळखले जातात. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर पात्रापर्यंत अभिनय करणारे अभिनेते अशोक सराफ. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने आपला चाहता वर्ग बनवलाय. एवढंच नाही तर अवघ्या महाराष्ट्रांसाठी सन्मानाची बाब म्हणजे 27 मे रोजी अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज म्हणजे 4 जूनला अशोक मामा त्यांचा 78वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासात अनेक आठवणी, यश आणि प्रेरणादायी किस्से घडले आहेत. गॉसिप कल्लामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication.